हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या बिबड्या एकदम सोप्या पद्धतीने. आणि छानपैकी ज्वारी भिजवून ह्या बिबड्या आपण बनवणार आहोत. गावाकडे तर उन्हाळ्यामध्ये भरपूर बिबड्या कुरड्या बनवल्या जातात आणि शहरामध्ये काय असतं, ऊन नसतं, त्याच्यामुळे कोणी ह्या गोष्टी बनवत नाही. पण ह्या गोष्टी आपण फॅनच्या हवेखाली सुकून पण बनवू शकतो. आणि मी ह्या फॅनच्या हवेखाली सुकून बनवलेल्या आहे, तुम्ही बघू शकता इथे. आणि आता रेसिपी बघूया. तर इथे मी अर्धा किलो ज्वारी घेतलेली आहे. अर्धा किलोच्या प्रमाणात बनवायचं, म्हणजे जास्त आपल्याकडे सुकवायला इथे जागा नसते, त्याच्यामुळे अर्धा किलोच्या याच्यामध्ये मी बनवत आहे. आणि आता पाणी टाकून ही ज्वारी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. ज्वारीला बोरिक पावडर वगैरे लावली असते ती निघाली पाहिजे. आणि इथे माझा मुलगा बघा. आणि आता स्वच्छ ही ज्वारी मी धुवून घेतली. आणि याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, ज्वारी भिजेल इतकं. आणि आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे एक रात्रभर. बघा, दुसऱ्या दिवशी तुम्ही पाण्याचा कलर बघू शकताय, ज्वारी थोडीशी भिजलेली पण आहे. परत आता आपल्याला हिला काय करायचं आहे, छान हाताने सोडून घ्यायचं आहे. आणि मग धुवून याच्यामध्ये परत पाणी टाकून ठेवायचं आहे. आणि हा आहे बघा दुसरा दिवस. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकताय ज्वारीवरती असा फेस पण आलेला आहे. आता हे पाणी टाकून द्यायचं आहे आणि परत पाण्याने आपल्याला ज्वारी धुवून घ्यायची आहे. असा ज्वारीला फेस आला की समजून जायचं आपली प्रोसेस जी आहे ती व्यवस्थित होत आहे. 3-4 पाण्याने स्वच्छ आता ज्वारी मी धुवून घेतलेली आहे. तिच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि हा आहे तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी पाणी टाकून हिला परत भिजवून ठेवून द्यायची आहे आपल्याला. आणि तिसऱ्या दिवशी भिजल्यावर तुम्हाला दाखवते, आता भरपूर असा फेस आलेला आहे, बघू शकता इथे. आणि असा आंबूस वास पण यायला लागलेला आहे. तिला आता मी स्वच्छ धुवून घेतली, एका चाळणीमध्ये टाकून तिला मी आता सुकून घेते 4 तासासाठी. आता 4 तासानंतर सुकून घेतलेलं आहे. आणि पीठ तयार करून घेतलं आहे मी घरच्या चक्कीमध्येच. आणि हे एक पातेलं भरून पीठ निघालं, तर याच पातेल्याने आपल्याला इथे 3 पातेले पाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजे 1 पातेलं पीठ आणि 3 पातेले पाणी. या पाण्याला छान उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे, ओवा टाकायचा आहे, शोप आणि लाल मिरच्यांची पावडर टाकून घ्यायची आहे. आणि चवीनुसार मीठ टाकून हे पीठ वैरून घ्यायचं आहे. आणि मग त्याच्या बिबड्या टाकून घ्यायच्या आहेत एका कापडावरती. एक कापड घ्यायचा, सुती कापड, आणि त्याच्यावरती बिबड्या टाकून घ्यायच्या. 5 ते 6 तासानंतर कापड उलटा करायचा, त्याच्यावर पाणी मारायचं, परत त्याला सरळ करायच्या. मग ह्या बिबड्या काढून घ्यायच्या आणि मग त्या सुकवून घ्यायच्या. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय मस्त अशा बिबड्या इथे सुकलेल्या आहेत. आता पीठ वैरायची आणि बिबड्या टाकायची मधातली जी प्रोसेस आहे ना, ती व्हिडिओ कसे काय डिलीट झाले मला माहिती नाही. मी खूप मेहनत घेतली आहे व्हिडिओसाठी, पण ती व्हिडिओ कसे काय अचानक डिलीट झाले मला पण माहिती नाही. पण तरी हा जेवढा व्हिडिओ आहे मी तुमच्यासोबत शेअर केला. आणि तुम्ही बघू शकता बिबड्या अशा मस्त अशा तयार झालेल्या आहेत. आणि हा व्हिडिओ मला टाकायचा नव्हता, पण तरी मी म्हटलं की आपण हा व्हिडिओ टाकूया. आणि परत मी 1 किलो ज्वारी भिजत घातलेली आहे. आणि परत मी तुमच्यासाठी बिबड्याचा व्हिडिओ शूट करणार आहे. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.